नमस्कार मित्रांनो. तिकीट बुक केलं आणि प्रदर्शनाचा दिवस ठरवून आम्ही प्रदर्शन पाहायला निघालो. सकाळची नाईट शिफ्ट होती आणि सकाळी लवकरच मग निघलो. थंड हवा होती, सुसाट वारा होता आणि उत्सुकतेपोटी नवीन पाहायला काय भेटतंय शेतीमध्ये, शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान, या उत्सुकतेपोटी आम्ही सुसाट अगदी हायवेनी निघालो, मी आणि माझे मित्र. तिथे पोचतोय तोपर्यंत काउंटरवरती पास घेतला. नंतर काउंटरवरती जाऊन पास पंच करून घेतला आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये आमच्यासाठी लाल कार्पेट इथून तिथून पसरलेलं होतं आणि प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही आता नवीन काय पाहायला मिळतं या उत्सुकतेपोटी मी आणि माझे मित्र पहिल्यांदा किर्लोस्करचं जे काउंटर होतं त्या काउंटरला आम्ही भेट द्यायला चाललो. तेथे याच्या अगोदर पण आम्ही किर्लोस्कर काउंटरना भेट दिली होती, परंतु इथं 8 HP 12 HP जे पॉवर टिलर आहे, जे शेतीसाठी लागतात, त्याचे फीचर्स काय आहेत, अटॅचमेंट काय काय आहेत याची सविस्तर माहिती करून घेतली. नंतर पेमेंट किती करावे लागेल, तर 8 HP पर्यंत त्यांनी सांगितलं 1,35,000 रुपये किंमत आहे आणि त्याला 40% सबसिडी आहे, परंतु सबसिडी गव्हर्नमेंटकडून येणार, त्यामुळे ते कधी येईल याची गॅरंटी नाही. एवढी चौकशी केली. नंतर आम्ही तिथून पुढल्या काउंटर पाहायला निघालो. पुढे जाता जाता आम्हाला बाकीचे पण मेगा टी पॉवर टिलर जे आहे काउंटर आहे ते पण पाहायला मिळालं. तिथे त्यांचे अटॅचमेंट काय आहेत, नंतर पॉवर टिलरना काय काय अटॅचमेंट करता येतात हे आम्ही तिथं पाहण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून आजकाल शेती ही एकरमध्ये न राहता गुंठ्यामध्ये आलेली आहे आणि कमी क्षेत्रामध्ये पॉवर टिलर हाच शेतकऱ्याला खरा सोबती सध्या झालेला आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या काउंटरचे छोटे मोठे अटॅचमेंट काय आहेत ते आम्ही बघितली. नंतर अटॅचमेंट इनोव्हेटिव्ह काय आहेत त्यामध्ये, जसं की पेरणी यंत्र झालं, त्याला जोडलेली फास केलेली आहे. असं आम्ही वेगवेगळे काउंटर बघितल्यानंतर आम्ही पुढे दुसरे काउंटर पाहायला निघालो. पुढे जाता जाता शेतीतील कप्तान म्हणून धोनीचा फोटो होता, त्याच्याबरोबर एक सेल्फी घेतली आणि नंतर आम्ही पुढले काउंटर पाहायला आम्ही गेलो. पुढे गेल्यानंतर त्यानंतर आम्ही खताचे वेगवेगळ्या कंपन्यांना पण भेट दिली. त्यांच्या ज्या खते आहेत त्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत, जसे की NPK झाले, नंतर सल्फर, मॅग्नेशियम, म्हणजे सूक्ष्मद्रव्ये, मुख्य अन्नद्रव्ये काय काय आहेत बघितली. नंतर आम्ही केळीची रोपवाटिकांना भेट दिली. त्यामध्ये कोणत्या कोणत्या केळी आहेत ते बघितल्या. त्यामध्ये ग्रँड 9 होती, नंतर रेड केळी पण होती, जेणेकरून त्यांना रेट पण आजकाल जास्त आहे. तर रायजीनची स्टॉल होता, तर त्याला आम्ही भेट दिली. तिथून ड्रिप इरिगेशनचा स्टॉल होता, त्याला भेट दिली. त्यांच्या पाईपचे लेझर ड्रिप जे वगैरे आहे त्यांच्या किमती काय आहेत ते माहिती करून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं STB जे आहेत त्यांना आम्ही भेट दिली. तर STBच्या किमती काय आहेत त्या जाणून घेतल्या, कारण आत्ता आपलं जे जुनं STB आहे ते पण जवळजवळ खराबच होत आलेलं आहे, कारण आता नवीन त्यामुळे घ्यावं असं विचार चालला होता. तर 12,500 पर्यंत STB पूर्ण सेट मिळत होता. तर या इंजिनवरचं पण STB बघितलं आणि तिथून आम्ही नंतर मग पुढल्या काउंटरला बघण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. तर भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शनाला ही माझी 4थी भेट होती आणि सर्वात मोठं हे प्रदर्शन पाहायची मी कधीच संधी सोडत नाही. आणि हे एका भागामध्ये सांगणं तुम्हाला कधीच शक्य नाही, कारण कमीत कमी जर सर्व चेक करायचं म्हटलं, प्रॉपर बघायचं म्हटलं तर कमीत कमी 3 ते 4 दिवस कमी पडतील.
तर यातील जो उर्वरित भाग आहे तो मी भाग 2 मध्ये मी नक्की सांगेन. नक्की